It's on car style. तर स्वागत आहे मंडळी तुमचं पुन्हा एकदा नवीन अशाच एका आपल्या माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग मध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ एडिट झालाय तो आपण लाईट मोशन वरती केलाय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे ते म्हणजे एक फोटो असणार आहे आणि एक टेक्स्ट पीएनजी. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. तिथून आपले टेक्स्ट पीएनजी व फोटो डाउनलोड करायचे आणि त्याच्यानंतर आपले बिटमार्क आणि शेक इफेक्टची दोन्हीची मी एक्सएमएल फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही बिटमार्क व शेक इफेक्टची एक्सएमएल फाईल डाउनलोड करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, सिंपली आपला लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे. टेम्पलेटवरती क्लिक करून तुम्हाला वरती दिसत असेल अपलोड एक्सएमएल फाईल, तर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर इंटरफेसमध्ये ते जे बिटमार्कची एक्सएमएल फाईल दिसून देईल. सिंपल तिला इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट करून झाल्यानंतर कंटिन्यू टू वरती क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली बिटमार्कची एक्सएमएल फाईल राहील. सिंपली इथं प्लस वरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो पण काही फोटो असणार आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करून झाल्यानंतर वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आणि याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे लास्ट पर्यंत घेऊन यायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, तिच्यावरती क्लिक करून तिला खाली अशा प्रकारे घेऊन यायचे आणि आपली जी लास्टची बीट असणार आहे तिच्यावरती क्लिक करून इथं त्याला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं, म्हणजे कट देऊन घ्यायचा आणि वरती जी लेंथ आहे तिच्यावरती क्लिक करून तिला खाली घेऊन यायचं. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, परत एकदा बॅक यायचे. शेक इफेक्ट जे त्याला ओपन करायचे आणि वरच्या ह्या ज्या 3 लाईन आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी 3 लाईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर परत एकदा बिटमार्क ओपन करायचे. या ऑप्शनवरती क्लिक करून इथं पेस्ट 3 लाईन करून घ्यायचे. एड करून झाल्यानंतर परत एकदा बिटमार्क ओपन करायचं. 1 नंबरची जी आपली फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर परत एकदा बिटमार्क ओपन करायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचे, आपली जी 1 नंबरची फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट इथं अशा प्रकारे पेस्ट करायचं. एवढं करून झाल्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडिया सिलेक्ट करायचे आणि आपली जी टेक्स्ट पीएनजी असणार आहे ती इथं आपण ॲड करून घेऊया. ठीक आहे. एवढं करून झाल्यानंतर ते लास्टपर्यंत घेऊन यायचं. त्याच्यावरती क्लिक करायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून तिला तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. ठीक आहे. एवढं करून झाल्यानंतर परत एकदा बॅक यायचे. शेक इफेक्ट जे आहे त्याला ओपन करायचे. आपली जे लास्टची बीट असणार आहे सिंपली फोटो असणार त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट वन जाऊन खाली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. परत एकदा बिटमार्कला ओपन करायचे. एवढं करून झाल्यानंतर आपली जी लास्टची जी बीट होती फोटो होता सिंपली तिथे इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगमध्ये जसा प्रिव्ह्यू पाहिला होता सेम तसाच स्टेज व्हिडिओ आपण इथे क्रिएट केलाय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर मित्रांनो, सबस्क्राईब करून झाल्यानंतर आपले जे बेल नोटिफिकेशन आहे तिला प्रेस करून ऑलवर सेट करा आणि एक कमेंट, एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन अशा एका माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.